नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। आज मी कोणतीही राजकीय बातमी घेऊन आलेलो नाही। आज मी माझ्यासोबत घडलेला एक अनुभव तुमच्या समोर ठेवणार आहे। मला काही फोन आले। फोन करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला हिंदुत्ववादी कार्यकर्ते असल्याचे सांगितले। त्यांनी मला विचारले, जय श्रीराम भाऊ, तुम्हाला निरोप मिळाला का? मी विचारले, कसला निरोप? त्यावर मला सांगण्यात आले की सागर बेग यांच्या संदर्भात बातम्या करू नका, षडयंत्र असा शब्द वापरू नका, यामागे मोठे राजकीय लोक आहेत, तुम्हाला खोट्या पोलीस केस होऊ शकतात, तुमच्या जीविताला आणि कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो। मी त्यांना स्पष्ट सांगितले की मी कोणाच्याही बाजूने पत्रकारिता करीत नाही, मी दोन्ही बाजू जनतेसमोर मांडतो। मात्र या घटनेनंतर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले। जर एखादी व्यक्ती गुन्हेगार असेल तर तिच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, पण जर एखाद्या प्रकरणात राजकीय दबाव किंवा षडयंत्र असल्याचा दावा केला जात असेल तर त्या दाव्याची वस्तुस्थिती तपासून जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य नाही का? मग पत्रकाराने प्रश्न विचारू नयेत का? पत्रकाराने सत्य शोधण्याचा प्रयत्न करू नये का? भारतीय संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, ते कोणाच्या दबावामुळे हिरावले जाऊ शकते का? जर माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला अशा प्रकारचे इशारे दिले जात असतील तर सामान्य नागरिकांचे काय? मी कोणावरही पुराव्याशिवाय आरोप करत नाही, मी फक्त माझा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न जनतेसमोर ठेवत आहे। माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी माझी लेखणी थांबणार नाही। मी तथ्य पडताळून, कायद्याचा आदर ठेवून आणि पत्रकारितेची नैतिकता जपत काम करत राहीन, कारण पत्रकाराचा धर्म एका व्यक्तीशी नाही तर सत्य आणि जनतेशी असतो। धन्यवाद।